नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता की कोर्टामध्ये आमची केस चालू आहे आणि कोर्टामध्ये आमची केस चालू असताना आम्ही आमचा पुरावा म्हणून काही झेरॉक्स कागदपत्र दाखल केलेले आहेत आणि आता केस जी आहे ती जबाबासाठी आलेली आहे। आमचे वकील हे आमचे ओरिजिनल दस्त जे आहेत त्याची मागणी करीत आहेत। उदाहरणार्थ खरेदी खत असेल किंवा काही पावत्या असतील कोणत्या मूळ कागदपत्र, आणि ती कोर्टामध्ये आम्ही दाखल केल्यानंतर आम्ही कोर्टामध्ये ती कागदपत्रे दाखल केली यासाठी आम्हाला पोच मिळेल का आणि आम्ही ती कोर्टात कागदपत्रे दाखल केली याचा आमच्याकडे काय पुरावा राहील। तर मित्रांनो, कोर्टामध्ये जसं की आपल्याला माहित आहे की प्राथमिक पुरावा असतो। प्राथमिक पुरावा उपलब्ध नसेल तर दुय्यम पुरावा आपल्याला देता येतो। प्राथमिक पुरावा म्हणजे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात, मूळ दस्त असतात, आणि जो दुय्यम पुरावा असतो, जर प्राथमिक कागदपत्र आपल्याकडून गहाळ झाली किंवा प्राथमिक जी कागदपत्र आहेत ती कुठं मिळून येत नाहीत आपल्याला ऐन वेळेला, तर त्यावेळी आपण दुय्यम पुरावा म्हणून त्या कागदपत्रांच्या सहीशिक्क्याच्या प्रती ज्या आहेत त्या आपण दाखल करू शकतो। परंतु काही कागदपत्र असे असतात जी फक्त आपल्याकडे असतात। उदाहरणार्थ कर भरल्याच्या पावत्या असतील, सारा भरल्याच्या पावत्या असतील आणि खूप वर्षापूर्वीच्या असतात, खूप जुन्या असतात आणि ते रेकॉर्ड जे आहे ते त्या कार्यालयामध्ये मिळून येत नाही, ते नष्ट केलेलं असतं किंवा झालेलं असतं। म्हणजे ठराविक दिवस रेकॉर्ड ठेवण्याचं काही त्या प्रचलित नियमांमध्ये बंधनकारक असेल तर ते कागदपत्र जे आहेत ते कागदपत्र नष्ट होऊन जातात। परंतु जर आपण एखाद्या केसमध्ये वादी किंवा प्रतिवादी आहात आणि आपल्याला आपली केस सिद्ध करायची आहे तर आपल्याला ती कागदपत्र फक्त झेरॉक्स देऊन उपयोग नसतो, कारण झेरॉक्स कागदपत्रावरून पुरावा देता येत नाही आणि झेरॉक्स कागदपत्र आपण नुसती दाखल केली तर ती पुराव्यात सुद्धा वाचली जात नाहीत, कारण त्याला निशाणी नंबर पडत नाही। आता एखादा कागद हा पुराव्यामध्ये वाचण्यासाठी त्याला निशाणी नंबर पडावा लागतो आणि निशाणी नंबर जो आहे हा तेव्हाच पडतो जेव्हा तो संबंधित व्यक्तीची साक्ष घेऊन आपण जबाब घेतो आणि त्या व्यक्तीला ते कागदपत्र दाखवतो। यामध्ये जे पब्लिक डॉक्युमेंट आहेत ते एक्सक्लूड आहेत। पब्लिक डॉक्युमेंटला जे आहे ते स्ट्रेट वे निशाणी दिली जाते, कारण ती सार्वजनिक कागदपत्र असतात। त्याची सत्यता असत्यता हे आपण सिद्ध करू शकतो त्याच्या कॉन्ट्ररी एव्हिडन्स देऊन, म्हणजे त्याच्या विसंगत असा पुरावा देऊन। परंतु आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता की आम्ही ओरिजिनल कागदपत्र आमचे वकील मागत आहेत आणि आम्ही ओरिजिनल कागदपत्र दिली आणि ती कोर्टामध्ये दाखल केली तर कोर्टाकडून आम्हाला काही पुरावा मिळेल का, काही पोच मिळेल का की आम्ही ती कागदपत्र दाखल केली। तर या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला पाहायचं असेल तर माननीय न्यायालयामध्ये जेव्हा वादी, प्रतिवादी, फिर्यादी, आरोपी किंवा अर्जदार, गैर अर्जदार कोणीही जेव्हा कागदपत्रे दाखल करतात त्यावेळी ती कागदपत्रे दाखल करण्यासाठी परवानगीचा अर्ज द्यावा लागतो। मूळ दाव्यासोबत जर का आपण कागदपत्रे दाखल करीत असाल तर अर्जाची आवश्यकता नसते, परंतु दावा दाखल केल्यानंतर दावा चालू असताना जर का आपण काही कागदपत्र द्यायचे असतील, फौजदारी केस चालू असताना जर का आपल्याला काही कागदपत्र द्यायचे असतील तर आपल्याला मेहरबान कोर्टाकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो की आम्हाला ही कागदपत्रे दाखल करायची आहेत आणि आम्हाला ही कागदपत्रे दाखल करण्यास परवानगी मिळावी। आता जो प्रश्न विचारला गेला आहे की आम्ही कागदपत्र दाखल न्यायालयामध्ये केली याचा पुरावा काय आणि आमच्याकडे पोच कशी मिळेल, तर माननीय न्यायालयामध्ये कागदपत्र दाखल करीत असताना आपण अर्जासोबत कागदपत्र दाखल करीत असतो असं आत्ताच मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच ती कागदपत्र कोणती आहेत याची एक लिस्ट बनवावी लागते आपल्याला, म्हणजे अर्ज आणि लिस्ट, आणि त्या लिस्टमध्ये तो कागद कोणता आहे, अनुक्रमांक, कागद कोणता आहे, त्या कागदाचं वर्णन, तो कागद कधी करण्यात आलेला आहे, त्याची दिनांक आणि त्याच्या समोर शेरा नावाचा आपण कॉलम लिहू शकता, ज्याच्यामध्ये सादर करीत असलेली कागदपत्रे ही ओरिजिनल आहेत का, झेरॉक्स आहेत का, प्रमाणित केलेले आहेत, व्हेरीफाईड कॉपी आहेत का, सर्टिफाईड कॉपी आहेत, कोणत्या न्यायालयातून काढलेले किंवा तहसील कार्यालयातून काढलेल्या, हे शेऱ्यामध्ये आपण लिहू शकतो। आणि जेव्हा आपण माननीय न्यायालयामध्ये अशा प्रकारे अर्ज देऊन कागदपत्रांची यादी बनवून त्या यादीसोबत कागदपत्र दाखल करतो
त्या कागदपत्रांवर शेरे मारतो की हा कागद यादीतील अनुक्रमांक अमुक अमुकचा कागद आहे, तर ती कागदपत्रे सादर केल्यानंतर माननीय न्यायालय आपली कागदपत्रे दाखल करून घेण्याबाबतचा आदेश करतात. म्हणजे आपल्याला कागदपत्र दाखल करण्यास परवानगी देतात. आपला अर्ज मंजूर झाला असा आदेश आपल्या अर्जावर होतो. आणि जी कागदपत्राची लिस्ट असते तर त्या कागदपत्राच्या लिस्टवर सीन असे म्हणून, म्हणजे कागदपत्रे पाहिली असे म्हणून शेरा मारून माननीय न्यायाधीश हे त्या ठिकाणी स्वतःची सही करून दिनांक सुद्धा टाकतात. म्हणजे आपण कोर्टामध्ये कागदपत्रे दाखल केली यासाठी आपल्याकडे अर्जावर झालेला आदेश आणि जी आपण कागदपत्रांची यादी दिलेली आहे ती यादी जी आहे त्या यादीवर माननीय न्यायालयाने सीन म्हणून आदेश करून केलेली सही आणि तारीख, या दोन गोष्टी माननीय न्यायालयामध्ये रेकॉर्ड झालेल्या असतात. आता हा झाला माननीय न्यायालयातील रेकॉर्डचा भाग. आपण उदाहरणार्थ आज आपली तारीख आहे आणि आपण आपल्या तारखेला अर्ज आणि कागदपत्र दाखल केली लिस्ट सोबत आणि माननीय न्यायालयाने ती कागदपत्रे स्वीकारली, कागदपत्रे दाखल करण्यास परवानगी दिली. तर आज आपण कोणती कागदपत्रे दाखल केली याबाबतचा तपशील, म्हणजे अर्ज दिलेला आहे, निशाणी नंबर अमुक अमुकला, वादी असाल तर वादीने, प्रतिवादी असाल तर प्रतिवादीने, आरोपी असेल तर आरोपीने, फिर्यादी असेल तर फिर्यादीने कागदपत्र दाखल करण्यास परवानगीचा अर्ज दिला असे म्हणून आणि कागदपत्रे किती आहेत तेवढ्या कागदपत्रांची लिस्ट दाखल केली असे म्हणून माननीय न्यायालयाच्या दैनंदिनीमध्ये नोंद केली जाते. म्हणजे तुमची जी फाईल असते त्या फाईलवर जो रोजनामा असतो त्या रोजनाम्याला सुद्धा आपण कागदपत्रे दाखल केली असा शेरा आणि अशी नोंद जी आहे ही त्यावर करण्यात येते. आणि जो माननीय न्यायालयाचा रोजनामा आहे तो रोजनामा ऑनलाईन सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणजे आपण कागदपत्र दाखल केली यासाठी माननीय न्यायालयाची सही असते, तारीख असते, माननीय न्यायालयाने कागदपत्रे पाहिली म्हणून शेरा असतो आणि त्याची नोंद ही आजचं कामकाज त्या केसमध्ये काय झालं हे ज्या ठिकाणी लिहिलं जातं, रोजनामा ज्याला असं आपण म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा त्याची नोंद केली जाते. परंतु आपण कागदपत्र एवढी दाखल केलेली आहेत म्हणून न्यायालय किंवा न्यायालयाचे कोणतेही प्रतिनिधी जसं की क्लार्क, नाझर, म्हणजे ज्याला आपण ओएस असं म्हणतो, तर ते पोच अशी देत नाहीत, अशा प्रकारची पोच देता येत नाही. परंतु आपली कागदपत्र दाखल झाली ही गोष्ट जी आहे ही माननीय न्यायालयाच्या रोजनाम्यामध्ये येते. आणि जी आपली शंका आहे की समजा आम्ही कागदपत्रे आमची ओरिजिनल दाखल केली आणि ती कागदपत्रे त्या फाईलमधून गहाळ झाली तर ती जबाबदारी न्यायालयाचे संबंधित कर्मचारी यांची असते आणि त्याबाबत जर का उदाहरणार्थ गहाळ झाली तर त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई होते संबंधित कर्मचाऱ्यावर आणि आपल्याकडून त्याच कागदपत्राच्या ज्या प्रती आहेत दुसऱ्या त्या मागवून घेतल्या जातात आणि त्या व्हेरीफाईड करून त्या कागदपत्रांना सुद्धा पुराव्यामध्ये वाचण्यात येतं. तर त्याची एक स्वतंत्र अशी प्रोसिजर आहे ज्याला रिस्टोरेशन ऑफ फाईल असं म्हटलं जातं की एखाद्या फाईलमधील कागदपत्र नष्ट झाली, जीर्ण झाली, फाटून गेली तर त्या कागदपत्राची जे डुप्लिकेट कॉपी आहेत तर त्याच्यावरून योग्य ती शहानिशा करून घेऊन प्रतिज्ञापत्र घेऊन माननीय न्यायालय हे त्यांच्या फाईलमधील जे कागदपत्र आहेत तर ते कागदपत्र रिस्टोअर करतात, म्हणजे पूर्ववत करू शकतात. त्यामुळे आपण ओरिजिनल कागदपत्र दाखल करावे का नाही आणि केले तर ते गहाळ होतील का, आणि जर ते कागदपत्र दाखल केले तर आम्हाला न्यायालयाकडून पोच मिळेल का, माननीय न्यायालयातून पोच मिळतच नाही म्हटल्यानंतर आपण कागदपत्र ओरिजिनल दाखल करायचीच नाहीत, काय होते बघू असे जर आपण म्हणालो तर आपली केस ही सिद्ध होणार नाही. आपली केस ही आपण कागदपत्रे दाखल केल्याशिवाय सिद्ध करता येणार नाही, कारण झेरॉक्स कागदपत्रावरून आपण आपली केस सिद्ध करू शकत नाही. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.